नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. येणाऱ्या अपकमिंग राज्यसेवा पूर्वपरीक्षा, संयुक्त पूर्वपरीक्षा, पुरवठा निरीक्षक आणि इतर सगळ्याच परीक्षांसाठी आपण इथे लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे. सोबतच केसागर करिअर अकॅडमी या ॲप्लिकेशनवरती रेकॉर्डेड बॅचेस चालू आहेत. प्रत्येक सेशनमध्ये मी तुम्हाला बॅचेसची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. जर काही तुमच्या शंका असतील तर तुम्ही जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करू शकता. ठीक आहे. आज आपण बघतोय राज्यसेवा पूर्वपरीक्षेला शाश्वत विकास हा जो घटक आहे या घटकातून नेहमी क्वेश्चन येतात. तर तो पार्ट जो आहे तो पार्ट आपल्याला 4 मार्क्स मिळवून देतो. तर त्याच्यासाठी तुम्ही इकॉनॉमिक आणि सोशल डेव्हलपमेंट आपली 2 पुस्तकं इथं मिळतात. पहिलं पुस्तक आहे भारताची व महाराष्ट्राची आर्थिक पाहणी आणि दुसरं पुस्तक आहे दृष्टिक्षेपात भारतीय अर्थव्यवस्था. ठीक आहे. ही दोन्ही पुस्तकं तुम्ही राज्यसेवेसाठी पण वापरू शकता, कंबाईनसाठी पण वापरू शकता. पण आज जो पार्ट आपण कव्हर करणार आहोत शाश्वत विकास, तो फक्त तुम्हाला राज्यसेवा पूर्वपरीक्षेलाच विचारला जातो. SDG गोल असतील, MDG गोल असतील, रिओ परिषदा असेल, वसुंधरा परिषदा असेल, तेच कंटेंट असतं. कायम त्याच्यावरतीच क्वेश्चन असतात, पण 4 मार्क्स आपल्याला तिथं मिळून जातात. ठीक आहे. ओके. तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकास, याच्याबद्दल आपल्याला थोडंसं बघायचं आहे. हा राज्यसेवेचा स्पेशल पार्ट आहे जो आपण कव्हर केला पाहिजे. ठीक आहे. ओके. बघा, युनोच्या कागदपत्रानुसार जीवनाची अपेक्षा, प्रौढ साक्षरता, शिक्षण, सरासरी उत्पन्न याच्यावरून काय स्पष्ट होतो? मानवाचा विकास स्पष्ट होतो. ठीक आहे. ओके. मग मानवी विकासामध्ये मनुष्याच्या आरोग्यमय जीवनापासून ते आर्थिक राजकीय स्वातंत्र्यापर्यंतच्या सगळ्या बाबी समाविष्ट होतात. लक्षात घ्या. आता तुम्हाला हे सगळे एक्झाम मध्ये विचारत नाहीत, अजिबात विचारत नाहीत, पण आपल्याला ही संकल्पना कधी आली, कुठून आली वगैरे हे थोडंसं बॅकग्राऊंड बघावं लागतं. तर शाश्वत विकास ही संकल्पना फार जुनी नाहीये, अलीकडचीच आहे. निसर्ग आणि नैसर्गिक साधने संरक्षणाच्या आंतरराष्ट्रीय संघाने सादर केलेल्या 1980च्या जागतिक संरक्षण योजनेमध्ये ही संकल्पना प्रथमच वापरली. ठीक आहे. ओके. वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी मध्ये 1980ला शाश्वत विकास ही संकल्पना वापरलेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे. मग सस्टेनेबल म्हणजे काय? आता इथं बरीच इन्फॉर्मेशन मिळते बघा. सस्टेनेबलची फोड करून सांगितली जाते, मग त्याचा अर्थ काय वगैरे वगैरे. ठीक आहे. तर इतकं काही आपल्याला करायची गरज आहे का? अजिबात नाही. आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला इथं राज्यसेवेच्या पेपरमध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन येतात ते बघणं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. बरोबर. तर बघा, सस्टेनेबल म्हणजे काय? सस्टेनेबल म्हणजे शाश्वत. बरोबर. टिकाऊ, चिरस्थानी, स्वयंपोषणक्षम. मग सध्या प्रत्येक देश जो आहे ना, तो प्रत्येक देश विकासासाठी प्रयत्न करतोय का? करतोच आहे. बरोबर. आपला भारत पण करत आहे. इतर देश जसे करतात तसं आपला भारत पण काय करत आहे? विकासासाठी प्रयत्न करतच आहे. ओके. मग विकास झाल्यानंतर तो विकास टिकवणं फार गरजेचं आहे की नाही? कोणतीही गोष्ट उदाहरणार्थ आपण म्हणतो की एखाद्या बिझनेस मध्ये सक्सेस मिळालं, पण ते सक्सेस टिकवणं गरजेचं असतं. सेम तसंच आहे की आपण आपल्या देशाचा विकास घडवतोय. बरोबर. परंतु तो विकास टिकवणं फार महत्वाचं आलेलं आहे. तुम्हाला 2021 ला एक क्वेश्चन विचारला होता बघा, की पर्यावरण शाश्वतता हे उद्दिष्ट व वृद्धीचे उद्दिष्ट याच्यामध्ये नेहमी संघर्ष असतो. दुसरा सेंटेन्स होतं, विकास आणि पर्यावरण शाश्वतता याच्यामध्ये नेहमी परस्पर विरोध असतो. लक्षात घ्या. तर काही कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन सुद्धा आपल्याला आयोगाने विचारलेले आहेत. 2021 ला आयोगाने हा 2 मार्काला क्वेश्चन विचारला होता आणि 2021 लाच आयोगाने SDG वरती पण क्वेश्चन विचारला होता. ठीक आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स वरती पण आयोगाने क्वेश्चन विचारलेला होता. लक्षात आलं? ठीक आहे. तर बघा, विकास आणि पर्यावरणावरील जागतिक आयोगाने काय केलं? शाश्वत विकास ही संज्ञा सामान्य वापरात आणली. आपले सामायिक भविष्य याच्यावरती आयोगाने ऑलरेडी क्वेश्चन विचारलाय. आवर कॉमन फ्युचर या अर्धवार्षिक अहवालामध्ये ही संज्ञा सांगितली आणि तो अहवाल ब्रुटलँड अहवाल म्हणून सुद्धा ओळखला जातो. आपल्याला हे विचारलं जातं ब्रुटलँड अहवालावरती, ब्रुटलँड कमिशन वरती
आयोगाने प्रिव्हियस पण क्वेश्चन विचारलेले आहेत. तर ही विकास संकल्पना कधीची आहे, कधी वापरली गेली वगैरे हे तुम्ही सगळं लक्षात ठेवा. सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय बघा, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन, सोशल प्रोग्रेस आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हे तिन्ही जेव्हा एकत्र असतं त्याला आपण म्हणतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ओके, मग शाश्वत विकासाचा अर्थ काय आहे बघा, तर शाश्वत विकास ही संकल्पना कशी आहे, सखोल आहे. भविष्यकालीन विकासाच्या गरजांच्या संदर्भासह सध्याचा विकास असं आपण शाश्वत विकास मानतो. म्हणजे जी उपलब्ध साधन संपत्ती आहे ना, ती जर तुम्ही पुढच्या पिढीचा विचार न करता वापरली तर काय होईल, अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, पुढच्या पिढीला फेस करावे लागतील. म्हणजे साधन सामग्रीच्या शाश्वत उपयोगावर भविष्यकालीन यांच्या गरजांचा विचार केला पाहिजे, निर्णय घेतला पाहिजे. म्हणजे शाश्वत विकास अर्थशास्त्रातील एक महत्वपूर्ण संकल्पना आहे. एका बाजूला ती प्रत्यक्षपणे विकासाच्या अर्थशास्त्राला संबंधित आहेत, तर दुसऱ्या बाजूला ती पर्यावरणाचा भाग पण आहे. ठीक आहे, ओके. मग याच्यामध्ये बघा ब्रुटलँड अहवाल, इथं ब्रुटलँड करा. ब्रुटलँड अहवालामध्ये काय दिलंय, रॉबर्ट ॲलन काय म्हणतात, डेफिनेशन वरती पण क्वेश्चन विचारतात. शाश्वत विकास म्हणजे असा विकास जो भविष्यकालीन पिढ्याच्या त्यांच्या स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेशी कोणतीही तडजोड न करता सध्याच्या गरजा, म्हणजे तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करताय बरोबर, पण पुढच्या पिढीला काही प्रॉब्लेम न येऊ देता तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत. ब्रुटलँड अहवाल काय म्हणतो बघा, शाश्वत विकास म्हणजे असा विकास की जो मानवी गरजांचं समाधान चिरकाल टिकवणे आणि मानवी जीवनाचा दर्जा सुधारणे हे साध्य करणे होय. ठीक आहे, ब्रुटलँड अहवालामध्ये अशी डेफिनेशन दिलेली आहे. रॉबर्ट ॲलन काय म्हणतात की वरील व्याख्यावरून शाश्वत विकासाचा अर्थ स्पष्ट होतो की तळागाळातील पातळीवरील गरिबांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे आणि त्यांच्या भौतिक जीवनाच्या पातळीत वाढ करणे. आपल्याला काय करायचंय, आपल्याला इथं ब्रुटलँड अहवाल आणि रॉबर्ट ॲलन यांच्या ज्या डेफिनेशन आहेत ना, त्या डेफिनेशन व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. फॅक्च्युअल क्वेश्चन सोबत कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन सुद्धा येतात, म्हणजे येऊ शकतात नाही, येतात. इव्हन पाठीमागच्या एक्झाम मध्ये आलेले पण आहेत. ठीक आहे, बघा 2021 ला 6 मार्काला हे क्वेश्चन विचारले होते. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल पण तुम्हाला विचारले होते. त्याच्यानंतर तुम्हाला काय विचारलं होतं, एन्व्हायरमेंटल सस्टेनेबल पर्यावरण शाश्वतता विचारलं होतं. त्याच्यानंतर तुम्हाला SDG गोल वरती पण क्वेश्चन होता. म्हणजे 6 मार्काला तुम्हाला क्वेश्चन विचारलेले होते. ठीक आहे, ओके. टाइमलाईन लक्षात ठेवा, ही टाइमलाईन तुम्हाला फार उपयोगी पडेल. विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं, तर 1972 पासून ही जर्नी स्टार्ट होते. तसं तर हिस्ट्री फार मोठी आहे, पण करू नका. स्टॉकहोम या ठिकाणी UN कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट झाली होती. त्याच्यानंतर 82, त्याच्यानंतर 87 ला बघा ब्रुटलँड रिपोर्ट आवर कॉमन फ्युचर. 92 ला तुम्हाला इथं रिओ दे जानेरो UN कॉन्फरन्स ऑन द ह्युमन एन्व्हायरमेंट समिट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, 1992. त्याच्यानंतर 97 मध्ये न्यूयॉर्क रिओ +5. त्याच्यानंतर 2002 वर्ल्ड समिट ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट जोहान्सबर्ग. त्याच्यानंतर 2012 रिओ दे जानेरो अर्थ समिट. ओके, तर एवढी टाइमलाईन जरी तुमच्या लक्षात राहिली तरी मोर दॅन सफिशियंट आहे. ठीक आहे, ओके, लक्षात आलं, क्लिअर. चला, तर आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालं असेल. पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करूया. तर याच्यामध्ये बघा तुम्हाला पहिल्यांदा बघायचं आहे 1972 युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन द ह्युमन एन्व्हायरमेंट. आता इथून आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे बघा, इथून आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की या स्टॉकहोम कॉन्फरन्स मध्ये काय डिसिजन झाले होते. ठीक आहे, ओके. द कॉन्फरन्स इज कन्सिडर्ड ॲज मार्किंग द बर्थ ऑफ इंटरनॅशनल एन्व्हायरमेंट पॉलिसी. इट वॉज ऑर्गनाइज्ड बाय युनो अँड हेल्ड इन स्टॉकहोम. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता याच्यामध्ये काय डिसिजन झाले होते बघा, तर स्टॉकहोम येथे संयुक्त राष्ट्रसंघाची मानव पर्यावरण परिषद 1972 मध्ये भरली. तुम्हाला ठिकाण लक्षात ठेवायचं, डेट लक्षात ठेवायची आणि परिषदेचं नाव लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मग इथं या परिषदेमध्ये ना आर्थिक विकासामध्ये पर्यावरण बदलाचा विचार सगळ्यात आधी करण्यात आला. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की कोणत्या पर्यावरण परिषदेमध्ये किंवा कोणत्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेमध्ये आर्थिक विकासामध्ये पर्यावरण बदलाचा विचार सगळ्यात आधी करण्यात आला. तर ती परिषद होती ह्युमन एन्व्हायरमेंट परिषद 1972 किंवा मानव पर्यावरण परिषद 1972. ठीक आहे, म्हणजे आर्थिक वाढ होतीये, पण आर्थिक वाढ
होण्यासाठी जो काही पर्यावरणाचा नाश होतोय, नैसर्गिक स्रोतांचा ऱ्हास होतोय, मग त्याचा इम्पॅक्ट जो आहे ना तो आर्थिक आणि सामाजिक विकासावर होतो, बरोबर. तर या परिणामाची जाणीव या काळात जगाला होऊ लागली. कोणत्या काळामध्ये? जेव्हा ही परिषद झाली, ठीक आहे. आणि याच्या अभ्यासासाठी काय झालं, 1983 मध्ये पर्यावरण व विकास आयोग, वर्ल्ड कमिशन ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट, या आयोगाची ग्रो हार्लेम ब्रुटलँड यांच्या अध्यक्षतेखाली 83 मध्ये स्थापना झाली. तर हे ब्रुटलँड अध्यक्ष होते, म्हणून या आयोगाला ब्रुटलँड कमिशन असं म्हटलं जाऊ लागलं, बरोबर. विद्यार्थी काय करतात, कुठून तरी मधूनच ब्रुटलँड कमिशन वाचतात, तर ते तुम्हाला समजत नाही. का नाही समजत? कारण आपण पर्यावरण परिषद बघत नाही की 72 मध्ये झाली होती, मग तिथं हे डिसिजन झाले वगैरे वगैरे, ठीक आहे. आणि या कमिशनचा अहवाल आला 87 मध्ये. म्हणजे तुम्हाला ब्रुटलँड कमिशन बद्दल जेव्हा क्वेश्चन येईल तेव्हा तिथं 1972, 1983 आणि 1987 हे 3 ऑप्शन तुम्हाला आयोगाकडून दिले जातील, ठीक आहे. मग तिथं तुम्हाला माहित पाहिजे 1972 ला काय झाली होती, मानवी पर्यावरण परिषद होती, बरोबर. 1983 ला काय झालं होतं, ब्रुटलँड कमिशन ची स्थापना आहे. आणि 1987 ला ब्रुटलँड कमिशनचा अहवाल आवर कॉमन फ्युचर सादर केला होता, ज्याच्यावरती ऑलरेडी आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे, ठीक आहे. याच्या बाहेर तुम्हाला क्वेश्चन जातच नाहीत. आवर कॉमन फ्युचर या अहवालामध्ये काय केलं, या अहवालामध्ये शाश्वत विकासावरती भर देण्यात आला. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. इव्हन या आवर कॉमन फ्युचर अहवालामध्ये शाश्वत विकासाची डेफिनेशन सुद्धा दिलेली आहे. ओके, मग काय डेफिनेशन दिली बघा त्यांनी, की विकास शाश्वत होण्यासाठी वर्तमान काळातील गरजा अशा पद्धतीने पूर्ण झाल्या पाहिजे जेणेकरून भावी पिढीच्या गरजा पूर्ण करण्यावर परिणाम होणार नाही, ठीक आहे. ओके, ही ब्रुटलँड कमिशन मध्ये दिलेली डेफिनेशन आहे. सॉरी, त्यांचा जे अहवाल होता ना आवर कॉमन फ्युचर याच्यामध्ये. तर ओझोनचा जो थर आहे त्याच्या ऱ्हासामुळे उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरील गंभीर परिणाम दूर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिला प्रयत्न झाला, तो मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. वारंवार क्वेश्चन येतो, याला स्टार करा, IMP करा. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे, जोड्या लाव मध्ये विचारलं जातं, फिल इन द ब्लँक्स मध्ये सुद्धा विचारलं जातं, ठीक आहे. ओके, 16 सप्टेंबर 1947 ला काय झालं, ओझोन थराच्या संरक्षणार्थ 11 देशांनी मिळून हा तहनामा केला, ज्याला आपण मॉन्ट्रियल प्रोटोकॉल म्हणतो. ओझोन थरावर परिणाम करणाऱ्या हायड्रोकार्बन आणि क्लोरीन आणि ब्रोमीन, तुम्हाला हे एक्झाम मध्ये विचारतात, हायड्रोकार्बन, क्लोरीन आणि ब्रोमीन असणाऱ्या द्रवांच्या उत्पादनांवर व प्रक्रियांवर काही बंधनं घालण्याचा निर्धार या मॉन्ट्रियल प्रोटोकॉल मध्ये करण्यात आला. आणि सध्या जर तुम्ही बघितलं तर 197 सदस्यांनी या तहनाम्या अंतर्गत 2 करार केलेले आहेत. तर इथपर्यंत आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, इथपर्यंत आपल्याला मानव पर्यावरण परिषद 1972, 1983 ला ब्रुटलँड कमिशनची स्थापना, 1987 ला आवर कॉमन फ्युचर अहवाल सादर, 1987 च्या आवर कॉमन फ्युचर मध्ये शाश्वत विकासावर भर दिला. त्याच्यानंतर आला मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, कशासाठी, ओझोनच्या थराच्या ऱ्हासामुळे जे गंभीर परिणाम आहेत ना तर ते दूर करण्यासाठी. त्याच्यानंतर 197 सदस्यांनी 2 करार संमत केलेले आपल्याला इथं दिसून येतात. 1988 मध्ये काय झालं बघा, 1988 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने पर्यावरण बदलाचा सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी, शास्त्रीय उपाय सुचवण्यासाठी, मानके ठरवण्यासाठी IPCC ची स्थापना केली. IPCC म्हणजे तुम्ही जर टाइमलाईन बघितली ना, IPCC आहे, त्याच्या अगोदर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आहे, त्याच्या आधी ब्रुटलँड अहवाल आहे, त्याच्या आधी ब्रुटलँड कमिशनची स्थापना आहे, त्याच्या आधी मानव पर्यावरण परिषद आहे, ठीक आहे. ओके, तर हे IPCC चं लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज. तर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन म्हणून तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. तर मानव निर्मित पर्यावरण बदल, या बदलाचे मानवाकडून ज्या काही ऍक्टिव्हिटी होत आहेत त्याच्यामुळे पर्यावरणामध्ये काय बदल होत आहेत, बदलाचे परिणाम काय आहेत, त्याच्यावरील विविध पर्याय याची शास्त्रीय माहिती पुरवणे हा IPCC चा उद्देश आहे. आणि IPCC ने आतापर्यंत 5 पेक्षा जास्त अहवाल प्रकाशित केलेले आहेत. या अहवालांना म्हटलं जातं असेसमेंट रिपोर्ट किंवा AR. पण हे सगळं तुम्हाला एक्झाम मध्ये विचारत नाहीत, तुम्हाला फक्त IPCC बद्दल जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन विचारली जाते. मला वाटतं तुम्ही जर 2017 पासूनचे क्वेश्चन पेपर काढून बघितले, एकच मिनिट थांबा. चला,
2006वा अहवाल पण प्रकाशित झाला होता बघा. आयपीसीसीचा 6वा मूल्यांकन अहवाल हवामान बदलांसाठी महत्वपूर्ण का? बरोबर. किती वर्षांनी करते? दर 5 वर्षांनी हवामान बदलासंबंधीचा अहवाल प्रकाशित करते. ठीक आहे. ओके. मग इथं लक्षात घ्या, जो 6वा मूल्यांकन अहवालाचा अखेरचा भाग आहे ना, तो 2023 मध्ये प्रकाशित झालेला आहे. 2023, मला वाटते मार्च 2023च्या आसपास. तर इथं काय झालं होतं, स्वित्झर्लंडला एक बैठक झाली होती आणि 2018 पासून त्यांनी काय केलेले आहेत, जर आपण बघितलं तर इथं 5 भाग प्रसिद्ध केलेले होते आणि 2023 मध्ये 6वा भाग प्रसिद्ध केलेला होता. ठीक आहे. इतकं तर आयोग तुम्हाला विचारणार नाही, पण तरी पण आपल्याला हे सगळं माहित असायला पाहिजे. तर आयपीसीसीचा अहवाल पृथ्वीसाठी धोक्याची घंटा किंवा पृथ्वीवरचं टेम्परेचर वाढणार वगैरे वगैरे अशा पद्धतीच्या न्यूज ज्या आहेत ना, त्या आपण पेपरमध्ये वाचत असतो नेहमीच. नेक्स्ट बघा, अर्थ समिट 1992 याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेत. याच्यामध्ये काय विचारतात बघा, याच्यामध्ये तुम्हाला रिओ परिषद किंवा वसुंधरा परिषद असं वाक्यरचना वापरून आयोगाने क्वेश्चन विचारलाय. तर स्टॉकहोम मध्ये झालेली 72ची मानव पर्यावरण परिषद तुम्हाला काय देतात, एका बाजूला परिषदांच्या दिनांक देतात, एका बाजूला ठिकाण देतात. ठीक आहे. स्टॉकहोम मानव पर्यावरण परिषद 1983 पर्यावरण व विकास आयोगाच्या शिफारशी यांनी प्रेरित होऊन काय झालं, संयुक्त राष्ट्र संघाने 3 ते 14 जून 1992 मध्ये पहिली वसुंधरा परिषद किंवा याला पृथ्वी परिषद असं सुद्धा म्हटलं जातं, ब्राझील मध्ये झाली, रिओ दी जानेरो मध्ये. म्हणून याला रिओ परिषद, म्हणजे याला नावं काय आहेत बघा, रिओ परिषद, वसुंधरा परिषद, अर्थ समिट, पृथ्वी परिषद. ठीक आहे. ओके. परिषदेचं तुम्हाला शीर्षक विचारलं जातं संयुक्त राष्ट्र संघाची पर्यावरण व विकास परिषद. ठीक आहे. ओके. युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट याच्यावरती पण ऑलरेडी आयोगाचा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. आता इथं बघा, ही जी रिओ परिषद होती किंवा अर्थ समिट होती किंवा वसुंधरा परिषद होती, या परिषदेने 5 महत्वाच्या करारांना जन्म दिला. कोणते करार आहेत 5 महत्वाचे, ते आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. तर पर्यावरण आणि विकासाच्या सहसंबंधांना महत्व देऊन शाश्वत विकासाची तत्व या परिषदेमध्ये देण्यात आली. रिओ परिषदेने काही विषयांवर चर्चा पण केलेली आहे, त्याच्यानंतर आपण हे करार बघूया. तर ही जी रिओ परिषद होती किंवा अर्थ परिषद होती किंवा अर्थ समिट होती, इथं कशावरती चर्चा झाली, शिसे, गॅसोलीन, किरणोत्सारी विषारी पदार्थ यांच्या उत्पादन प्रक्रियांची पद्धतशीर छाननी याच्यावरती चर्चा झाली. जीवाश्म इंधनाऐवजी पर्यायी इंधनाचा वापर, सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांवरती भर, पाण्याचा वाढता वापर आणि मर्यादित पुरवठा. तर या विषयांवरती रिओ परिषदेमध्ये चर्चा झालेली आपल्याला दिसून येते आणि या रिओ परिषदेने काय केलं, 5 महत्वाच्या करारांना जन्म दिला. कोणते आहेत 5 महत्वाचे करार बघा. पहिला आहे रिओ डिक्लेरेशन, याला रिओ घोषणापत्र असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे जैवविविधता अभिसंधी, बायोडायव्हर्सिटी कन्व्हेन्शन, संयुक्त राष्ट्रसंघाची पर्यावरण बदलावर अभिसंधी चौकट, ज्याला UNFCCC म्हणतो आपण. त्याच्यानंतर अग्रीमेंट ऑफ फॉरेस्ट प्रिन्सिपल आणि 5वा आहे अजेंडा 21. आता जर तुम्ही UPSCचे क्वेश्चन पेपर बघितला तर हे रिओ डिक्लेरेशन फार डीप मध्ये तुम्हाला अभ्यासावं लागतं किंवा बायोडायव्हर्सिटी कन्व्हेन्शन तुम्हाला डीप मध्ये अभ्यासावं लागतं. पण MPSCचे पेपर बघता आतापर्यंत तरी तुम्हाला अजेंडा 21 असेल किंवा अग्रीमेंट ऑफ फॉरेस्ट प्रिन्सिपल असेल, याच्यावरती जास्त क्वेश्चन आयोगाने विचारलेले नाही. तरी पण आपण हा जो पार्ट आहे हा पार्ट डीप मध्ये कव्हर करणारच आहोत. तर नेक्स्ट सेशन मध्ये आपण हे जे 5 करार आहेत हे 5 करार कंप्लीट करूया. त्याच्यानंतर आपल्याला SDG गोल आणि MDG गोल कंप्लीट करायचे आहेत आणि आपले जे 6 मार्काची तयारी आहे ती इथून कंप्लीट होऊन जाईल. तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.